आज रविवार असल्यामुळे दिवसभर बोर झालो. मग अथर्व म्हटलं चल तुझ्या गावाला पोपसंडीला चक्कर मारून येऊ. मग त्याची पल्सर घेतली आणि निघालो पोपसंडीला. आता पोपसंडीच्या दिशेने निघालो. तर नमस्कार मित्रांनो, मी भूषण आणि पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या RSV या यूट्यूब ब्लॉगिंग चॅनलमध्ये. तर आज चाललो आहे पोपसंडीला. पोपसंडी आज आम्ही पोपसंडीतले खूप सारे असे पॉईंट आहेत ते एक्सप्लोअर करणार आहे. फॉर एक्झाम्पल तिथली गुफा आणि पोपसंडीमध्ये असंख्य असे धबधबे आहेत, ते धबधबे आज एक्सप्लोअर करणार आहेत. आता आम्ही आबिटखिंडी या गावामध्ये पोहोचलो आहे. त्याच्यानंतर आता थोड्याच वेळात आम्ही घाट चढून भैरोबाला जाऊ आणि भैरोबानंतर पोपसंडीचा एक घाट लागतो. त्याच्यानंतर त्या घाटाच्या अगदी सुरुवातीलाच प्रसिद्ध अशी पोपसंडीची गाजलेली गुहा, म्हणजे अनेक यूट्यूबर आले तिथे, त्यांनी व्हिडिओ बनवले. मग मी लोकल असल्यामुळं म्हटलं आपण पण एक ब्लॉग बनवू. त्यामुळं आज पोपसंडीला निघालो आहे. आता भैरोबाचा घाट आम्ही चढत आहे. आमच्याकडं पल्सर 115 आहे आणि निघालो आहे पोपसंडीला. तर तुम्ही माझ्यासोबत व्हिडिओ कंटिन्यू करा. माझ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आपल्या मित्रांना जरूर पाठवा. मित्रांनो, आपला नवीन यूट्यूब चॅनल आहे, तर तुमचा पसंतीक्रम नक्कीच कळवा, म्हणजे तुमचा अभिप्राय मला कळवा. आता भैरोबाजवळ आम्ही पोचलेलो आहे. प्रसिद्ध असं भैरवनाथाचं मंदिर, भैरवनाथाचं दर्शन घेतलं आणि पोपसंडीच्या दिशेने आम्ही निघालो. तर आता तिकडे वातावरण आज सगळीकडे उघडच दिसतंय. पाऊस उघडलेलाच आहे बऱ्यापैकी, पण पोपसंडीला गेलं की अचानक पाऊस येतो. म्हणजे तिकडं पोपसंडीला पाऊस असतोच 100%, ही ठरलेली गोष्ट आहे. आता बरंच बोर पण झालो होतो आज, आणि अथर्व पण मला म्हटलं की बाबा तुझ्या गावाला न्या, आम्हाला एकदा फिरून आण, आम्हाला ती गुफा वगैरे बघायची. तर मी म्हटलं चला आपण आज एक व्लॉग बनवू गुफेवरती. तर अशा प्रकारे आम्ही निघालो. आता गुफेच्या आम्ही एकदम जवळ आम्ही गाडी खाली पार्क केली आणि गुफेकडे निघालो. तर मित्रांनो, बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की अश्मयुगीन लोक जीवन जगतात. तर तसं काही नाही, त्यांची खूप चांगली घरं आहेत, पण जनावरांच्या सुविधेसाठी हे लोक गुफेमध्ये राहतात. तर असं काही नाही आहे की बाबा त्यांना राहायला घरं नाहीत. बरेच यूट्यूबर भ्रम निर्माण करतात की त्यांना राहायला घरं नाही आहेत, अश्मयुगीन जीवन जगतात. असं काही नाही आहे. मी स्वतः इथला रहिवासी असल्यामुळं मला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. जनावरांच्या सुविधेसाठी पावसाळ्यामध्ये इथं 3 कुटुंब राहतात. तर आज मी तुम्हाला त्या गुफेमध्ये आतमध्ये पण जाऊन दाखवणार आहे आणि किती गुरं बसू शकतात त्याच्याबद्दल. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या RSV यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी भूषण. आज आलो आहे पोपसंडीला, जी एक प्रसिद्ध गुफा आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. अनेक यूट्यूबर आले आणि या ठिकाणी व्हिडिओ बनवले. मी या गावचा स्थायिक रहिवासी असल्यामुळं मला पण आज इकडे योगायोग भेटला येण्याचा. तुम्ही पाहू शकता ही गुफा आहे सातेवाडीची, रानूबाईची गुफा. तर आतमध्ये आम्ही जाणार आहे आता. माझ्यासोबत अथर्व आहे आणि मी आहे. आज रविवार असल्यामुळे आम्ही आलो आहे. वरून बघा किती मस्त असा धबधबा कोसळत आहे. चला तर बघूया आतमध्ये. तर आम्ही आता गुफेमध्ये जात आहे, बघू शकता तुम्ही इकडे. खूप सारा अंधार आहे इकडे. आहे का नाही कोणी? आजी, आजी काय झाडाचं काम चालू आहे का? तर या ठिकाणी आजींचं झाडाचं काम चालू आहे. तुम्ही बघू शकता इथं किती छोटे छोटे गोंडस वासरे आहेत. आजी, किती जनावरं बसतात याच्यामध्ये? 150. आजी म्हणते 150 जनावरं बसतात. आजींचं शेण काढायचं काम चालू आहे, तुम्ही बघू शकता. लाईटीची काही सुविधा आजी इथं? बॅटऱ्या का? लहान लहान वासरे आहेत, खूप मस्त. तुम्ही बघा इकडे आतमध्ये. इकडे काय आजी किचन आहे का? इकडे किचन वाटा आहे त्यांचा. बघा खूप मस्त वातावरण आहे. किती कुटुंब राहतात आजी इथे? बघा किती गोंडस वासरे आहेत. डांगी गाईंचे वासरं आहे ते. इकडे आतमध्ये जातो मी अजून. बापरे, इकडं आतमध्ये लय खोल आहे.
याच्यात 150 बसतात का आजी? 3 खोल्या आहेत का इथं? तुम्ही बघा इकडे वासरांना मस्त जागा आहे, एकदम कोरडी जागा आहे, एकदम उबदार अशी इकडं आतमध्ये पर्यंत जागा आहे. इकडे तर फार अंधार आहे बापरे. बघू शकता किती मस्त शिंगरू आहे, खूप मस्त वासर आहेत. इकडे काय फाट्या भरल्यात काय आजी? अयो सरपण, इकडे त्यांनी सरपण भरलेलं आहे. खूप मस्त जागा आहे आतमध्ये. इकडे तर खूप उबदार आहे. चला दुसऱ्या खोलीमध्ये जाऊ आपण. इकडे एक कुटुंब राहते आणि तिकडे एक कुटुंब राहते. इकडे पण वासर आहेत. गायी आता चरायला गेल्यात, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीनं आमचेच लोक आहेत हे सातेवाडी फुफसंडीचे. इथे पावसाळ्यामुळे गायी इथे असतात, तर बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की बाबा ते लोक अजूनही अश्मयुगीन जीवन जगतात. तर तसं काही नाही मित्रांनो, त्यांचे चांगले घर आहेत खूप खाली गावामध्ये पण. तर या ठिकाणी इकडे वरती माळा आहे, सरपण ठेवण्यासाठी माळा आहे इकडे वरती. कोंबड्या पण आहेत, बघू शकता. इकडं साधारण 3 कुटुंब राहतात इथे. आता आम्ही पोपसंडीच्या दिशेने निघालोय. जबरदस्त धुकं आहे. पाऊस मागाशी नव्हता, आत्ता पाऊस झाला. 5-10 मिनिटापूर्वी पाऊस चालू झालाय. एकदम जबरदस्त असं धुकं आहे. स्वर्गाची फिलिंग आहे, जसं काय स्वर्गामधूनच प्रवास चालू आहे आमचा असं वाटतंय. चला आता पोपसंडीचे अजून 2-4 पॉईंट आपण एक्सप्लोअर करणार आहे. तर कंटिन्यू करा माझ्यासोबत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अगदी गावाजवळ पोचले. आता गाव पाहू शकता तुम्ही. आता धुकं गेलेलं आहे पूर्ण आणि गाव दिसायला सुरुवात झालेली आहे. तर आता विनोवाला आपल्याला काही साईड देत नाही राव. तर आता गावाच्या वेशीजवळ आम्ही पोचले. बघू शकता ही पोपसंडी गावाची वेस आहे आणि आत्ता गावामध्ये आमची एंट्री झालेली आहे. मुक्ताबाईचं दर्शन घेतलं आणि पाठीमागच्या दिशेनं आम्ही निघालो. तर क्रेटावाला आम्हाला काही साईटच देत नव्हता, पूर्ण गाळा असल्यामुळं तो पण आम्हाला काही पुढं जाऊन देत नव्हता. तर अथर्वला मी म्हटलं आपली गाडी मागच ठेवू. मग मी गावाचा थोडा व्ह्यू घ्यायचा प्रयत्न केला. तर आता बघू शकता ही पोपसंडी गाव आहे. तर पोपसंडीला पोपसंडी नाव का पडलं हे सगळ्यांनाच माहिती आहे. इथे एक पॉप नावाचा ब्रिटिश अधिकारी संडेला यायचा, त्याच्यामुळं गावाचं नाव पोपसंडी असं पडलं. पॉपसंडी पडलं, कालांतराने त्याचा अपभ्रंश झाला आणि गावाचं नाव पोपसंडी असं पडलं. बघू शकता सुंदर असं माझं गाव पोपसंडी आणि मला पण अभिमान आहे मी पोपसंडीकर असल्याचा. तर मित्रांनो, पोपसंडीबद्दल बरेचसे असे गैरसमज आहे की इथे 4 तास सूर्य उशिरा उगवतो, 4ला मावळतो वगैरे. तसं काही नाही. डोंगर रांगांच्या कुशीमध्ये वसले असल्यामुळं इथे 1 तास उशिरा सूर्य उगवतो. तर आता गावाच्या पाठीमागे आम्ही निघालो आहे आणि अजून 2-3 पॉईंट आम्ही एक्सप्लोअर करणार आहे. आता तुम्हाला मी पाणवत्याचा वॉटरफॉल, पोपसंडीचा गावाच्या पाठीमागे आल्यानंतर जो पहिला धबधबा लागतो पाणवता, तो बघूया आपण. तर हा पाणवत्याचा धबधबा आहे मित्रांनो. खाली शक्यतो ह्या वेळेस जाणं रिस्कीच आहे, कारण गेल्या वर्षी इथं 2 जण एक्सपायर झाले होते. त्याच्यामुळं खाली जाणं तुम्ही शक्यतो टाळा. बघण्यासारखा आहे हा. इकडूनच बघू शकता खाली त्याच्यामध्ये कपर आहेत, चोंड आहे पाणवत्याच्या खाली. त्या कपऱ्यांमध्ये अडकून 2 जणांचा मृत्यू झाला होता गेल्या वर्षी. त्याच्यामुळं पर्यटकांनी येताना काळजी घ्यायची. रिस्की वॉटरफॉल आहे हा. दिसायला इकडून भारी आहे, पण खाली खूप भयानक आहे. आम्ही वरूनच बघतोय. तर बघू शकता हा पोपसंडीचा पाठीमागचा भाग आहे. पाऊस भरपूर आहे आज पोपसंडीला, जबरदस्त पाऊस आहे. असा तो बघा, तो आपला कावड्याचा धबधबा आहे, तो तिकडे दिसतोय. तो आपल्या घरापासून एकदम जवळ आहे. तर तुम्ही बघू शकता तो कावड्याचा वॉटरफॉल पाठीमागं. तर नमस्कार, आपला शेवटचा वॉटरफॉल आहे पोपसंडीचा, सगळ्यात फेमस घारीचा वॉटरफॉल. तो आपण सर्व करणार आहे. पण जबरदस्त धुकं आहे. वॉटरफॉल समोरच्या बाजूला आहे, वॉटरफॉल काहीच दिसत नाही आहे. तर चाललो आहे आम्ही सध्या. मागं भरपूर असं धुकं आहे.
इकडं वरती चढून यायला लागतंय बरंचसं खाली. गाडी आम्ही तिकडंच लावली हॉटेलला. तर थोड्या वेळात तुम्हाला घारीचा वॉटरफॉल आम्ही दाखवतो. धुकं जर बाजूला झालं तर क्लिअरमध्ये दाखवतो, नाही तर मग तसंच दाखवतो. चला कंटिन्यू करा माझ्यासोबत. धुकं आज जबरदस्त आहे. हे इकडं खाली वॉटरफॉल आहे, पूर्ण हिडन झालं आहे वॉटरफॉल धुक्यामुळं. अजून बरंच वरती जायचं आहे, 5-1 मिनटं लागतील आम्हाला चालत जायला. कंटिन्यू करा. अथर्व चालला आहे माझ्यासोबत. वाट खूप चिकट आहे, येताना सावकाश या, घसरून पडण्याची दाट शक्यता आहे. पाऊस असतानाच असतो का तसं पण असतो? नाही तसं नाही ना, पाणी नाही राहत वरती. हे कसं डोंगरावर साचलेलं पाणी असतंय ना. धुकं काय गेलं नसल्यामुळं घारीचा वॉटरफॉल आम्ही काय एक्सप्लोअर करू शकलो नाही. तर नंतरच्या व्हिडिओमध्ये आम्ही नक्कीच करू. आता आम्ही निघालो आहे परत कोतुळला. 5:30 वाजलेत आणि ह्या वेळेला धुकं तर अजिबात जात नाही. त्याच्यामुळं मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच घारीचा वॉटरफॉल एक्सप्लोअर करू. फोपसंडी आणि धुक्याचा काहीतरी वेगळंच संबंध आहे भाऊ. 4 महिने फोपसंडीला नुसतं धुकटच असते, जातच नाही. इकडं खिंडीच्या तिकडून तर गाव आहे का नाही तेच दिसत नाही डायरेक्ट. तुम्ही बघू शकता आता तिकडं समोर फोपसंडी आहे, पण तुम्हाला फोपसंडी दिसत नाही. असं वाटतं आपण स्वर्गात बसलोय. तर अशा प्रकारे आपला हा ब्लॉग संपवतो आजचा. आणि खूप उशीर झाला आहे आम्हाला जायला. त्याच्यामुळे मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट, लाईक, शेअर आणि आपल्या RSV चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू सर्वांचे.